2 दिवस, 2 समारंभ, एक आई आणि एक शिक्षिका. पण या 2 दिवसांनी मला एकच गोष्ट शिकवली की वेळ किती पटकन निघून जाते. मुलं अगदी पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर खूप लवकर मोठी होतात. आज माझ्या मुलाचा एलिमेंटरी स्कूलचा शेवटचा दिवस होता आणि घरातून निघताना तो मला सहज म्हणाला, आई, सी यू इन अ कपल ऑफ आवर्स. त्यावेळी मला ते वाक्य अगदी साधं वाटलं, पण नंतर दिवसभर ते माझ्या मनात घोळत राहिलं. शाळेजवळ पोचल्यावर पाहिलं, पार्किंगमध्ये गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. सगळे पालक एकच कारणासाठी आले होते, आपल्या मुलांचा हा छोटासा पण महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण होतं. आणि नंतर काही अनाउन्समेंट्स दिल्या गेल्या की मुलं कोणत्या बाजूनी येणार, कोणत्या दिशेने जाणार, हे सगळं सविस्तर सांगण्यात आलं. अँड देन इट वॉज शो टाईम. एकामागून एक वर्ग बाहेर येत होते. प्रत्येक वर्गाच्या पुढे त्यांच्या टीचरचं नाव असलेलं मोठं बॅनर होतं आणि दोन्ही बाजूला असलेले प्राऊड पेरेंट्स. टाळ्या, जल्लोष, आनंदाचे आवाज. प्रत्येक मुलाचं नाव घेतलं जात नसेल, पण त्या गर्दीत प्रत्येक पालक आपल्या मुलालाच शोधत होता. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच पालक म्हणून मन भरून येतं. कालपर्यंत लहान वाटणारी ही मुलं आज आत्मविश्वासाने पुढच्या टप्प्याकडे चालली होती. अँड जस्ट लाईक दॅट द क्लॅप आउट सेरेमनी केम टू अन एंड. व्हॉट अ ब्युटिफुल वे टू सेलिब्रेट द एंड ऑफ द 4th ग्रेड. दुसरा दिवस उजाडला आणि माझ्या हायस्कूल स्टुडंट्सच्या ग्रॅज्युएशनला निघाले. काल मी माझ्या मुलाला 4थीतून 5वीत जाताना पाहिलं आणि आज मी अशा विद्यार्थ्यांना पाहणार होते जे शाळेलाच निरोप देत होते. 2 दिवसात मी मुलांच्या प्रवासाच्या 2 टोकांना उभी होते. ग्रॅज्युएशन व्हेन्यूमध्ये प्रवेश करताना वातावरण पूर्णपणे वेगळं होतं, पण फिलिंग मात्र कालसारखंच. काही मिनिटांनी या सर्व खुर्च्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भरून जाणार होत्या. अनेक वर्षांच्या मेहनतीचा हा दिवस होता. असाइनमेंट्स, टेस्ट्स, फ्रेंडशिप्स, चॅलेंजेस, सक्सेस, सगळ्याचा हा एक सुंदर शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात. नॅशनल अँथम ऐकताना मला पुन्हा एकदा जाणवलं, खरंच किती वेगाने वेळ पुढे जातो. व्हॅलेडिक्टोरियनचं स्पीच ऐकताना त्यांच्या स्वप्नांची, मेहनतीची आणि आशेची आठवण झाली. एकामागून एक विद्यार्थी स्टेजवर जाऊन डिप्लोमा घेत होते आणि त्या काही सेकंड्समध्ये त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रवासाचा सन्मान होत होता. काल मी माझ्या मुलाला पुढच्या वर्गात जाताना पाहिलं आणि आज माझ्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच्या जगात जाताना पाहिलं. आणि अचानक या 2 दिवसांनी एकच गोष्ट शिकवली, वेळ थांबत नाही. ॲज पेरेंट्स वी विश दे वुड स्टे अ लिटल लॉंगर. ॲज टीचर्स वी होप दे आर रेडी फॉर व्हॉट्स नेक्स्ट. पण दोघांचं काम एकसारखंच आहे, त्यांना वाढताना पाहणं आणि त्यांना उडायला शिकवणं. कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट ग्रॅज्युएट्स.